ठीक आहे, तर आजचा टॉपिक असणार आहे आपला नोड जेएस. ठीक आहे, आज आपण बघूयात इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री नोड जेएस ची. तर आपण डेफिनेशन पाहूयात की नोड जेएस काय आहे. व्हॉट इज नोड जेएस? तर नोड जेएस इज ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट. आता या थ्री डिफरंट डिफरंट कन्सेप्ट आहेत हा, की व्हॉट इज ओपन सोर्स, व्हॉट इज क्रॉस प्लॅटफॉर्म आणि व्हॉट इज जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट. तर यांना आपण डिवाइड केलेला आहे. लाईक ओपन सोर्सचा मिनिंग काय होतो, की हा जो कोड आहे नोड जेएसचा पब्लिकली अवेलेबल आहे फॉर शेअरिंग अँड मॉडिफिकेशन. ठीक आहे, ओपन सोर्सचा मिनिंग होतो की पब्लिकली अवेलेबल असेल कोड, तुम्ही शेअर करू शकता आणि त्याच्यामध्ये ऍज पर युअर नीड मॉडिफिकेशन करू शकता. तर गिटहब वरती सुद्धा Node.js चा कोड आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे, जर आपण त्या वेबसाईट वरती जाल तर. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर अवेलेबल आहे फॉर ऑल द ऑपरेटिंग सिस्टीम लाईक मॅक, विंडोज आणि लिनक्स. जर का आपण यूज करत असेल तर एनी ऑपरेटिंग सिस्टम साठी आपण यूज करू शकतो. आणि जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट काय, तर मी इथे लिहिले वी विल सी इन द लास्ट. पहिले आपण एक का आपण जावास्क्रिप्ट नोड नोड जेएस यूज करत आहोत, त्याची हिस्ट्री काय आहे हे क्लिअर झाल्याच्या नंतर आपल्याला ऑटोमॅटिकली ही गोष्ट समजून जाईल की रन टाइम एन्व्हायरमेंट मीन्स व्हॉट. तर ही डेफिनेशन आहे की नोड जेएस इज अ ओपन सोर्स क्रॉस प्लॅटफॉर्म जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट. ओपन सोर्स मीन्स इट इज freely available for sharing and modification. Cross platform means any kind of Windows means operating system can use it. And runtime environment चा एक सिम्पली मिनिंग सांगते की जावास्क्रिप्टचा कोड रन करण्यासाठी ज्या काही एन्व्हायरमेंट सेटअपची गरज असते ते काय काय आहेत हे आपल्याला समजणार आहे जावास्क्रिप्ट रनटाइम एन्व्हायरमेंट मध्ये. ठीक आहे, तर आता आपण पाहूयात वाय नोड जेएस. गरज काय आहे नोड जेएस ची, तर एक आपण एंड टू एंड जावास्क्रिप्ट ऍप्लिकेशन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. नंबर ऑफ मेजर कंपनीज लाईक लिंक्डइन असेल, नेटफ्लिक्स असेल, पेपल असेल, हे सगळे मायग्रेट म्हणजे हे सर्व आता बॅकएंड साठी कोणती टेक्नॉलॉजी यूज करत आहेत, तर नोड जेएसचा यूज करत आहेत. आणि ह्यूज कम्युनिटी सपोर्ट सुद्धा आपल्याला यामध्ये भेटतो. त्यामुळे आपण यूज का करणार आहोत, तर त्याचे हे काही रिझन्स आपण इथे लिहिलेले आहेत. Then, before understanding the JavaScript runtime environment, we will understand some important concept. आता JavaScript runtime environment means what? तर त्याच्या अगोदर आपण काही concepts बघूयात यामध्ये, like what is ECMAScript. तर ECMAScript म्हणजे काय? आता मी खूप सारे पॉइंट्स लिहिलेत, पण मी तुम्हाला जस्ट सिम्पली एक्सप्लेन करते. बॅक इन टाइम, लाईक समजा 1993 मध्ये सगळ्यात फर्स्ट वेब ब्राउझर इंट्रोड्यूस झाला होता, ज्याचं नाव होतं मॉसिक. ठीक आहे, हे नंतर तुम्ही रीड करा, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. तर सगळ्यात फर्स्ट वेब ब्राउझर लॉन्च झालेला 1993 मध्ये, ज्याचं नाव होतं मॉसिक. आफ्टर द 1 इयर लाईक 1994 मध्ये ज्यांनी मोसेक हा ब्राउझर लॉन्च केला होता, त्यातलेच काही डेव्हलपरने स्वतःची एक कंपनी क्रिएट केली, ज्याला त्यांनी नाव दिलं नेटस्केप. नेटस्केप कंपनीने स्वतःचा एक ब्राउझर क्रिएट केला, ज्याचं नाव होतं नेटस्केप नेव्हिगेटर. ठीक आहे, म्हणजे आता दोन ब्राउझर, मोसिक हा ब्राउझर होता आणि जो ब्राउझर बनवला म्हणजे मॉसिक जो ब्राउझर ज्या डेव्हलपर्सने बनवलेला, त्याच डेव्हलपर्सने स्वतःची कंपनी फाउंड केली, त्याला नाव दिलं नेटस्केप आणि त्यांनी त्यांचा ओन ब्राउझर क्रिएट केला, ज्याचं नाव होतं नेटस्केप नेव्हिगेटर. आणि यामध्ये जे काही पेजेस क्रिएट होत होते ते स्टॅटिक आणि जास्त इंटरॅक्टिव्हिटी नव्हती त्या पेजेस मध्ये. त्यामुळे नेटस्केपने एक स्क्रिप्टिंग लँग्वेज लॉन्च केली 1995 मध्ये, ज्याचं नाव होतं जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्ट हे नाव पडलं त्या टाइम मध्ये, लाईक जावा इज अ व्हेरी पॉप्युलर लँग्वेज. ऑन द बेसिस ऑफ दॅट लँग्वेज त्यांनी जावास्क्रिप्ट म्हणजे की सगळ्यांना लक्षात राहील, पॉप्युलॅरिटी वाढेल, त्यामुळे हे नेम डिफाईन केलं जावास्क्रिप्ट. देन काय 1995 मध्ये अगेन मायक्रोसॉफ्टने सुद्धा त्यांचा स्वतःचा एक ब्राउझर लॉन्च केला, इंटरनेट एक्सप्लोरर. आणि मायक्रोसॉफ्टने सुद्धा त्यांची स्वतःची एक स्क्रिप्टिंग लँग्वेज लॉन्च केली, ज्याचं नाव होतं जे स्क्रिप्ट. जे स्क्रिप्ट. ठीक आहे, मग आता काय झालं की डेव्हलपर साठी डिफिकल्टी यायला लागल्या, की त्यांना दोन वेगवेगळ्या ब्राउझर साठी दोन वेगवेगळ्या टाईपचे ऍप्लिकेशन म्हणजे ते त्या ब्राउझरला सपोर्टिव्ह असले पाहिजे, अशा टाईप मध्ये ते ऍप्लिकेशन डिझाईन करायला लागत होते. म्हणजे एक
नेटस्केप नेव्हिगेटर साठी आणि एक इंटरनेट एक्सप्लोरर साठी. ठीक आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईप मध्ये त्यांना डिझाईन करायचे ते ऍप्लिकेशन. देन यावरती सोल्युशन म्हणून नेटस्केपने त्यांची पूर्ण कंपनी म्हणा किंवा नेटस्केपने जो काही काम होतं ते सर्व हँड ओव्हर केलं टू एकमा इंटरनॅशनल या कंपनीला. आता हे एकमा इंटरनॅशनल ही एक इंडस्ट्री आहे जी स्टँडर्डायझेशन प्रोव्हाइड करते. इट इज अन इंडस्ट्री असोसिएशन डेडिकेटेड टू द स्टँडर्डायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सिस्टम. देन एकमा इंटरनॅशनलने डिसाईड केलं की एकच लँग्वेज असेल, स्क्रिप्टिंग लँग्वेज एकमा स्क्रिप्ट, म्हणजे ही ऑफिशियल लँग्वेज असेल एकमा स्क्रिप्ट. बिकॉज की एकमा स्क्रिप्ट ही ऑफिशियल लँग्वेज का असेल तर जावा स्क्रिप्ट जे आहे ना, जावा स्क्रिप्टला ऑलरेडी ओरॅकलने ट्रेडमार्क करून ठेवलेलं, म्हणजे जावा स्क्रिप्ट ही ऑलरेडी ओरॅकलने ट्रेडमार्क केलेलं. त्यामुळे एकमा इंटरनॅशनलने एकमा स्क्रिप्ट नावाची स्वतःची एक स्क्रिप्टिंग लँग्वेज लॉन्च केली आणि तीच लँग्वेज ऑफिशियली अनाऊन्स केली की म्हणजे आता कुठल्याही ब्राउझरसाठी ऍप्लिकेशन बनेल तर एकमा स्क्रिप्ट लँग्वेज थ्रू डिझाईन होईल असं. आणि जे लेटेस्ट व्हर्जन आपण यूज करतो एकमा स्क्रिप्टचं ते आहे ES6. म्हणजे जावा स्क्रिप्ट जी आहे ती सुद्धा बेस्ड आहे ES6 या व्हर्जन वरती जे आपण यूज करतो. लाईक तुम्हाला विचारलं जावा स्क्रिप्टचं तुम्ही कोणतं व्हर्जन यूज करताय तर तुम्हाला ES6 असं सांगायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही स्टोरी आहे. एकमा स्क्रिप्ट ही काय आहे तर ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी एकमा इंटरनॅशनल या कंपनीने लॉन्च केली आणि ती का लॉन्च केली तर बिकॉज ऑफ ऑल दिस रिझन्स. ठीक आहे, सो इथपर्यंत झालं इंट्रोडक्शन अबाउट द एकमा स्क्रिप्ट. त्यानंतर आता जावास्क्रिप्ट इंजिन काय आहे ही एक सेकंड कन्सेप्ट आहे. जावास्क्रिप्ट इंजिन मीन्स व्हॉट, तर सिम्पली तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला समजेल. लाईक जावास्क्रिप्ट कोड वी राईट कॅन नॉट अंडरस्टँड बाय कम्प्युटर. जो काही कोड आपण जावास्क्रिप्ट मध्ये लिहितो तो कम्प्युटरला अंडरस्टँड नाही होत. त्यामुळे जावास्क्रिप्ट इंजिनचं काम काय असतं तर त्या प्रोग्रामला कन्वर्ट करणे अशा लँग्वेजमध्ये किंवा समजा मशीन लँग्वेजमध्ये जे की कम्प्युटरला अंडरस्टँड होईल. अ जावास्क्रिप्ट इंजिन इज अ प्रोग्राम दॅट कन्वर्ट जावास्क्रिप्ट कोड दॅट डेव्हलपर राईट इन टू मशीन कोड दॅट अलाव कम्प्युटर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. म्हणजे बस आपल्या कोडला कम्प्युटर अंडरस्टँडिंग लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जावास्क्रिप्ट इंजिनचा वापर आपण करतो. आणि प्रत्येक वेब ब्राउझरकडे त्याचे स्वतःचे जावास्क्रिप्ट इंजिन असतात. ठीक आहे, म्हणजे जर का आता आपण यूज करत असेल गुगल क्रोम, इथे लिहून दिलेलं आहे ऑलरेडी, जावास्क्रिप्ट इंजिन्स आर टिपिकली डेव्हलप्ड बाय वेब ब्राउझर वेंडर. प्रत्येक वेब ब्राउझरचा वेगवेगळा जावास्क्रिप्ट इंजिन आहे. तर V8 हा जो जावास्क्रिप्ट इंजिन आहे तो यूज केला जातो गुगल फॉर क्रोम. ओपन सोर्स जावास्क्रिप्ट इंजिन डेव्हलप्ड बाय गुगल फॉर क्रोम. तर कुठल्या ब्राउझरसाठी हा आहे? क्रोम साठी V8. म्हणजे आता आपण जो कोड जावास्क्रिप्ट मध्ये टाईप करतो, कंपाईल करतो, रन करतो आणि आपल्या क्रोम वरती आपण जो त्याचा आउटपुट पाहतो तो आउटपुट कसा काय येतो तर जावास्क्रिप्ट इंजिन थ्रू आपण लिहिलेला कोड कॉम्प्युटर अंडरस्टँडिंग लँग्वेज मध्ये कन्वर्ट होतो आणि देन आपल्याला क्रोम वरती त्याचा आउटपुट डिस्प्ले होतो. तर ते जावास्क्रिप्ट इंजिन कोणता आपण यूज करत आहोत? V8 नावाचं. देन स्पायडर मंकी म्हणून एक JS इंजिन आहे जे मॉझिला फायरफॉक्स मध्ये यूज केलं जातं. जावास्क्रिप्ट कोर आहे जे की डेव्हलप केलेलं आहे ऍपलने फॉर सफारी या ब्राउझरसाठी. आणि चक्रा म्हणून एक आहे जे की मायक्रोसॉफ्ट एज मध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, तर ह्या काही जावास्क्रिप्ट इंजिन्स आहेत तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती असू द्या. V8 आपण यूज करतो क्रोम या ब्राउझर साठी. आता आपण बघूयात की जावास्क्रिप्ट रनटाइम एन्व्हायरमेंट मीन्स व्हॉट. तर JavaScript runtime is an environment which provide all the necessary component in order to use and run JavaScript program. Like ते सगळे कंपोनेंट अवेलेबल करून देणे जे की कोडला रन करण्यासाठी रिक्वायर्ड आहेत त्यालाच म्हटलं जातं जावास्क्रिप्ट रनटाइम एन्व्हायरमेंट. आणि आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड रन करण्यासाठी जावास्क्रिप्ट इंजिन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे क्रोम मध्ये ऑलरेडी V8 हे JS इंजिन यूज केलं जातं. तर हा रन टाइम एन्व्हायरमेंटचाच एक पार्ट आहे जावास्क्रिप्ट इंजिन. इट इज अन पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट. एव्हरी ब्राउझर हॅज जावास्क्रिप्ट इंजिन टू रन द जावास्क्रिप्ट कोड.
JavaScript engine is one component in the JavaScript runtime environment. इथे लिहू शकता environment. ठीक आहे. तर आता रन टाइम एन्व्हायरमेंट्स काय आहेत जावास्क्रिप्टचे, तर V8 आपण आता क्रोम यूज करतो त्यामुळे आपण V8 मध्ये बघत आहोत. आपल्याला लागतं V8 जावास्क्रिप्ट इंजिन. त्याला काही पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. लाईक V8 मध्ये मेमरी, कॉल, स्टॅक. म्हणजे बघा आता तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करता ना या पद्धतीने, लेट नेम इज इक्वल्स टू जे काय तुमच्या व्हेरिएबलचं नाव आहे. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज मिनिंग, व्हॉट इज व्हेरिएबल, तर डेफिनेशन जर तुम्हाला माहित असेल तर मोस्ट ऑफ द पीपल सेट व्हेरिएबल इज अ मेमरी लोकेशन वेअर वी स्टोअर द डेटा. म्हणजे मेमरी लोकेशन आहे जिथे आपण डेटा स्टोअर करतो. मग ती मेमरी कुठे, म्हणजे कम्प्युटरमध्ये कुठे तुमचा डेटा स्टोअर होतो, तर हे जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट मध्येच अंडर द आपण जे जावास्क्रिप्ट इंजिन यूज करत आहोत त्यामध्ये आपल्याला मेमरी आणि कॉल स्टॅग लाईक कॉल बॅक फंक्शन्स वगैरे जे तुम्ही परफॉर्म करता, तर ते सगळ्या पार्टला कोडला रन करण्यासाठी हे काही पार्टिशन करून दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. क्रोम ब्राउझर आहे सेकंड, ज्यामध्ये डॉम म्हणजे तुम्ही आता डॉम मॅनिप्युलेशन करत असाल जावास्क्रिप्ट मध्ये, तर ते ऍक्शन्स कसे परफॉर्म होतात. स्टोरेज, जर तुम्ही लोकल स्टोरेज, सेशन स्टोरेज सारखे काही पार्ट केले असतील, टायमर तुम्ही सेट टाइम आउट किंवा सेट टाइम इंटरवल केले असेल, तर ते सगळे कोड एक्झिक्यूट होतात बिकॉज ऑफ दिस रन टाइम एन्व्हायरमेंट. लूप वगैरे यूज करतो आपण, मायक्रो टास्क क्यू किंवा कॉलबॅक टास्क क्यू म्हणजे कॉलबॅक फंक्शन्स वगैरे तुम्ही यूज करता, तर ते सगळे होतात बिकॉज ऑफ दिस रन टाइम एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तर या सर्व सेशन मध्ये जो फर्स्ट आपण पाहिलं यामधून तुम्हाला काय कम्प्लीट करायचं आहे. द समरी ऑफ दिस सेशन इज यू हॅव टू लर्न व्हॉट इज नोड जेएस म्हणजे काय, एकमा स्क्रिप्ट म्हणजे काय, व्हॉट इज जावास्क्रिप्ट इंजिन अँड व्हॉट इज जावास्क्रिप्ट रन टाइम एन्व्हायरमेंट. या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायच्या आहेत फर्स्ट सेशन मध्ये. इट इज अ इंट्रोडक्शन अँड हिस्ट्री ऑफ नोड जेएस. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? Yes, ma'am. Ma'am, Node.js Express is like Node.js? नाही, नो. एक्सप्रेस जेएस मध्ये आपण शिकू की कशा पद्धतीने आपण एपीआय डिझायनिंग वगैरे करू शकतो. आणि नोड जेएस मध्ये मॉड्यूल्स क्रिएट होतात तुमचे. लाईक समजा तुम्हाला एकच मॉड्यूल तुमच्या ओव्हरऑल ऍप्लिकेशन मध्ये मल्टिपल प्लेसेस मध्ये यूज करायचं असेल, लाईक समजा आता तुम्ही ऍडिशनचा किंवा एक युजर लॉग इनचा तुम्ही कोड लिहिलाय एक युजर डॉट जेएसच्या फाईलमध्ये. ठीक आहे. समजा तुमच्याकडे एक फाईल आहे लॉग इन युजर डॉट जेएस, यामध्ये तुम्ही काहीतरी कोड लिहिलेला आहे जो की युजरला लॉग इन करून देण्यासाठी अलाउड करणार आहे. नाव यू हॅव टू यूज दिस कोड इन युअर मल्टिपल फाईल्स. तर कशा पद्धतीने तुम्ही हा कोड तुमच्या सर्व फाईल्स मध्ये अवेलेबल करून देता, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते आपण करणार आहोत नोड जेएस मध्ये. Okay. ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट पार्ट ऑफ अवर इंट्रोडक्शन. सेकंडली वी आर गोइंग टू कम्प्लीट व्हॉट इज मॉड्यूल. मॉड्यूल्स म्हणजे काय, तर मॉड्यूल इज अन एनकॅप्सुलेटेड अँड रियुजेबल चंक ऑफ कोड. आता हे डेफिनेशन साठी लिहिलंय, याचा जास्त डिफिकल्ट असा काही मिनिंग नाहीये. रियुजेबिलिटी वाढावी त्या कोडची म्हणून आपण एक मॉड्यूल क्रिएट करतो. अँड मॉड्यूल मीन्स नथिंग बट नोड जेएस ची फाईल. जी तुम्ही जेएस ची फाईल क्रिएट करता ना, सिम्पली आता हे तुमचं फोल्डर आहे, तुम्ही याच्यामध्ये जर एखादी फाईल क्रिएट केली लाईक इंडेक्स डॉट जेएस, सो दिस फाईल इज कॉल्ड एज मॉड्यूल. म्हणजे नोड जेएस मध्ये आपण या फाईलला मॉड्यूल बोलतो. तर जेएस ची फाईललाच आपण मॉड्यूल असं म्हणतो. आणि या मॉड्यूल मध्ये जो तुम्ही बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही जो काही कोड रिटर्न केलेला असेल, कोणताही कोड, लाईक सपोज मी इथे कोड बनवते कॉन्स्ट, एका दुसऱ्या फाईल मध्ये बनवते, ऍड डॉट जेएस नावाची फाईल घेऊया. आणि इथे समजा तुम्ही काही पण एक कोड परफॉर्म करत असाल, लाईक ऍडिशनचा टास्क तुम्ही परफॉर्म करताय, तर इथे मी एक ॲरो फंक्शन बनवत्या, म्हणजे फंक्शन वगैरे नाही बनवत,
ॲरो फंक्शनचा यूज करूयात टू सेव्ह अवर लाईन्स ऑफ कोड. इथे मी पॅरामीटर थ्रू व्हेरिएबल पास करते ए आणि बी, आणि रिटर्न करायचे त्यांचे ॲडिशन ए प्लस बी या फॉर्मॅटमध्ये. आणि काय करते, आन्सर स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल घेते, आन्सर इज इक्वल्स टू त्या आन्सरमध्ये ॲडिशनला स्टोअर करते, आणि ए आणि बी मध्ये काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू मी इथे प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर आता ही तुमची एक फाईल जे आपण बोलतो, तर नोट जेएस मध्ये हा असणार आहे तुमचा मॉड्यूल. ऍड डॉट जेएसचा तुम्ही हा एक मॉड्यूल क्रिएट केला, त्या मॉड्यूल मध्ये तुम्ही ऍडिशन परफॉर्म करताय, आणि इथे ही आपली फाईल आहे इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे, तर सिम्पली इथे मी एक काहीतरी सुरुवात, आपण कुठली पण नवीन लँग्वेज करतो तर आपण हॅलो वर्ल्ड प्रिंट करतो, तर एक आपण प्रिंट करूयात हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, या टाईप मध्ये. आणि आता तुम्ही तुमचा कोड कसा रन करता जेएस फाईलचा, तर तुम्ही ते टर्मिनल ओपन करता आणि इथे टाईप कराल नोड इंडेक्स डॉट जेएस. नोड जेएस सर्वांच्याच सिस्टम मध्ये इन्स्टॉल असेल आय थिंक. जर तुम्ही इथपर्यंत आलेले आहात इट मीन्स ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या सिस्टीम मध्ये नोड जेएस असेल. जर कोणाकडे नसेल तर त्याला कदाचित तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे इथे डाउनलोड नोड जेएस, बस. हे इन्स्टॉलेशन तर माहीतच असेल ना सर्वांना, आणि आय थिंक हे सांगायची गरज नाहीये कारण असेलच सर्वांकडे नोड जेएस इन्स्टॉल. तर आपण इथे रन करतोय इंडेक्स डॉट जेएस ला, तर तुम्हाला बघा इथे प्रिंट करून मिळत आहे हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, तुम्ही इथे सिम्पली नोड टाईप करून आपण एंटर जरी प्रेस केलं ना, तर बघा हे टर्मिनल मध्ये डिरेक्टली तुम्ही जे मी इथे फाईल मध्ये लिहिलं कन्सोल डॉट लॉग मध्ये हॅलो वर्ल्ड, तो तुम्ही डिरेक्टली इथे पण जर टाईप केलं ना तर हे सपोर्ट करेल याला सुद्धा. हॅलो, बघा हॅलो आला इथे लिहून. तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करता 2+2 आणि एंटर प्रेस केला तर त्याचा ऍडिशन पण दाखवेल तो तुम्हाला 4. म्हणजे जे काय आपण फाईल मध्ये क्रिएट करतो ते डिरेक्टली तुम्ही टर्मिनल मध्ये सुद्धा ऍक्शन्स परफॉर्म करून पाहू शकता या पद्धतीने. आता काय आहे की मी इथे नोड लिहिते इंडेक्स. बघा जर तुमची जेएस ची फाईल आहे ना, तर तुम्हाला डॉट जेएस लिहिण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली एंटर जरी केलं तरी तुमचा कोड रन होणार आहे. तर नोड आणि मी डायरेक्टली फाईलचं नाव लिहून एंटर प्रेस केलं. आता या फाईल मध्ये तुम्हाला काय दिसतंय, हॅलो वर्ल्ड दिसतोय, कारण की इंडेक्स डॉट जेएस मध्ये तेवढाच कोड जो आहे मी टाईप केलेला आहे, नथिंग एल्स इन दिस फाईल. तर आता हा जो मॉड्यूल आपण बघत आहोत त्या मॉड्यूल्सचे काही टाइप्स आहेत, जसं की टाइप्स ऑफ मॉड्यूल मध्ये फर्स्ट टाइप काय दिलेला आहे आपल्याला, लोकल मॉड्यूल. लोकल मॉड्यूल मध्ये काय असतं, मॉड्यूल दॅट वी क्रिएट इन अवर ऍप्लिकेशन. लाईक मी आता जो क्रिएट केलेला आहे, जे काही 2 मॉड्यूल तुम्हाला दिसत आहेत इंडेक्स आणि ऍडचे, हे स्वतः मी क्रिएट केलेले आहेत, म्हणजे हे माझे लोकल मॉड्यूल आहेत. ठीक आहे, तर लोकल मॉड्यूलचा सिम्पल मिनिंग की जे आपण बनवतो आपल्या ऍप्लिकेशन साठी. काही बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत जे तुम्हाला नोड जेएस प्रोव्हाइड करतं ऑलरेडी, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी नोड जेएस मध्ये आहे. थर्ड पार्टी मॉड्यूल म्हणजे मॉड्यूल रिटर्न बाय अदर डेव्हलपर्स अँड दॅट वी यूज इन आवर ऍप्लिकेशन. तर त्याला आपण म्हणणार समजा थर्ड पार्टी मॉड्यूल, जे आपण स्वतः राईट नाही केले, दुसऱ्या डेव्हलपरने केले, ते आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये यूज करतो. सो हे फक्त एवढंच आहे मॉड्यूल मध्ये की काय असतं मॉड्यूल आणि त्याचे टाइप्स. लोकल मॉड्यूल सबमरी आपण आता लोकल मॉड्यूल कव्हर करणार आहोत फक्त, आणि मी तुम्हाला ऑलमोस्ट दाखवलेलं पण आहे की कसं मॉड्यूल क्रिएट होतो. काही एक्स्ट्रा नाहीये, जे जेएस मध्ये करत होतात तेच आपण केले आतापर्यंत. तर लोकल मॉड्यूल सबमरी मध्ये काय की तुम्हाला यामध्ये इन नोड जेएस इच फाईल इज अ मॉड्यूल दॅट इज आयसोलेटेड बाय डिफॉल्ट. प्रत्येक फाईलला मॉड्यूल म्हटलं जातं. टू लोड मॉड्यूल इनटू अनदर फाईल वी यूज रिक्वायर फंक्शन. हा, अजून हे फंक्शन नाही यूज केलं आपण. समजा when index.js is executed the code in other module is also executed. आता हे 2 गोष्टी बघूयात आपण फक्त. सी, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. मी फक्त एक फाईल बनवली आहे इंडेक्सची आणि एक फाईल बनवली ऍडिशनची. हे ऍडिशनचा जो कोड लिहिलाय तो कोणाला डिफिकल्ट आहे का समजण्यासाठी? नाही. ऍरो फंक्शन येतं ना सर्वांना क्रिएट करायला?
येस मॅम. ॲरो फंक्शन नसेल येत तर सिम्पली लिहा तुम्ही असं फंक्शन ऍड आणि तुमचं काय फंक्शनचं नाव आहे आणि इथे रिटर्न करा, इथे 2 व्हेरिएबल पास करा. लाईक दिस ऑल्सो यू कॅन यूज. आपण ॲरो, ॲनोनॉमस फंक्शन काय जे काय शिकलेलो आहोत ते सगळ्या गोष्टी यूज करून पाहू शकता तुम्ही यामध्ये. आता मला फक्त काय करायचंय की मी जेव्हा इथे इंडेक्सला रन करते तेव्हा इंडेक्स मधला जो कोड रन होतोय त्याच सोबत मला ची सुद्धा फाईल अटॅच करायची इंडेक्स JS सोबत. म्हणजे मी एकच फाईल रन करणार index.js ची, बट ऍट अ टाइम मला ऍडिशनचा कोड सुद्धा रन करायचा आहे. आता असं तर आपण इथे नाही करू शकत ना, एका वेळेस एकच फाईल आपल्याला रन करता येते. एकतर इंडेक्सची रन करा नाहीतर तुम्ही इथे ऍडिशनची रन करा फाईल. ऍडिशनची फाईल रन केली तर ऍडिशन मध्ये मी काय केलंय का कन्सोल मध्ये त्याला दाखवलं नाही. console.log मध्ये आन्सर दाखवलं. आता ऍडिशनची फाईल रन केली तर आउटपुट आपल्याला येतो 6. सो जसं की इथे दिलेलं आहे की तुम्हाला फक्त रिक्वायर या फंक्शनचा यूज करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, या मॉड्यूल मधला जो कोड आहे तो या मॉड्यूल मधल्या कोड मध्ये अवेलेबल करू शकता. तर मी ना एकदम स्टार्टिंगला टॉपला इथे रिक्वायर यूज करते. रिक्वायर लिहायचंय आणि रिक्वायर मध्ये फंक्शन आहे तर पॅरेंथेसिस ओपन क्लोज डबल कोट्स मध्ये जसं आपण पाथ प्रोव्हाइड करतो सिम्पली डॉट स्लॅश देऊन, तर ऑटोमॅटिकली तुमच्या फाईलचं नाव येईल बघा. जे तुमच्या या फोल्डर्स मध्ये मॉड्यूल्स जितके पण क्रिएटेड असतील त्यापैकी कुठला मॉड्यूल तुम्हाला या फाईल मध्ये रिक्वायर करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करा ऍड. ठीक आहे, दॅट्स इट. आता तुम्ही इथे चेक करा इंडेक्सला रन करून. माझा नोड आणि ऍड आणि एंटर. ओ सॉरी, ऍडला नाही करायचंय मला, नोड आणि इंडेक्सला रन करायचंय आणि एंटर. तर इंडेक्स मध्ये तुम्हाला आता काय दिसत आहे, सगळ्यात पहिले ऍडिशन दिसत आहे कारण हा रिक्वायर्डचा कोड चालला आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला काय दिसत आहे, हॅलो वर्ड दिसत आहे. पहा, रिक्वायर केल्यामुळे काय होणार, तो या ऍडिशनच्या फाईल मध्ये जाणार, या JS च्या फाईल मध्ये जाणार, तो हे सर्व कॅल्क्युलेशन परफॉर्म करून आउटपुट डिस्प्ले करणार अँड देन हा 3rd नंबरच्या लाईन वाला कोड आपल्याला डिस्प्ले करणार. तर तुम्ही आता ही प्रॅक्टिस करू शकता. मल्टिपल मॉड्यूल्स तुमचे क्रिएट करा. समजा एक मॉड्यूल आपण क्रिएट केला sub.js नावाचा, यामध्ये तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करा. समजा मी हाच कोड कॉपी करते आणि ते पेस्ट करून दे आणि इथे फक्त फंक्शनचं नाव चेंज करूयात, सबस्ट्रॅक्शन. समजा नेम सुद्धा मी सेमच ठेवले, आन्सर आन्सर, आणि इथे ऍडिशनच्या ऐवजी मायनस करायचंय मला. 4 - 2 म्हणजे 2 आलं पाहिजे आन्सर. ही फाईल सुद्धा मी इथे रिक्वायर्ड करून देते. तर इथे तुम्हाला यूज करायचं अगेन रिक्वायर आणि डबल कोट डॉट स्लॅश आणि तुमच्या फाईलचं नाव सबस्ट्रॅक्शन. म्हणजे आता एक पहिली फाईल ऍडिशनची, नंतरची फाईल सबस्ट्रॅक्शनची आणि 3rd फाईल आपल्याला हेलो वर्डची डिस्प्ले झाली पाहिजे. ठीक आहे, इथे आपल्याला ऍडिशन इज नॉट डिफाईन. सबट्रॅक्शन फाईल मध्ये एरर आहे. सबस्ट्रॅक्शन मध्ये ऍड सब. ठीक आहे, इथे सब रिटर्न केला, आन्सरला रिटर्न केलेला आहे. ओके, ठीक आहे. तर पहिले ऍडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं आणि मग कन्सोल लॉग मधला आपला हेलो वर्ड प्रिंट झाला. तर बस तुम्हाला एवढं प्रॅक्टिस करून पाहायचं आहे. एक इंट्रोडक्शन रेफर करा, फक्त रीड करून घ्या जर तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे तर त्यासाठी. आणि सेकंड मॉड्यूल